एका छोट्याशा चुकीमुळे आमची संपूर्ण साऊथ गोवा ट्रिप धोक्यात येईल असं आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. रक्ताळलेला पाय, अर्धवट राहिलेले कयाकिंग आणि हुकलेले आमचे आवडते बीचेस. आज हा ब्लॉग फक्त फिरण्याचा नाही तर एका मोठ्या धड्याचा आहे. मेरा 200-300 ml ब्लड वेस्ट हो गया उधर. कालचा साऊथ गोवाचा आमचा पहिला दिवस म्हणजे एखाद्या सुंदर स्वप्नासारखा होता. शार्कहेड पॉइंटचा तो थ्रिल आणि ती शांत बाजू जर तुम्ही अजून पाहिली नसेल तर वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिला आहे, ती व्हिडिओ नक्की बघा. आज आहे साऊथ गोव्याचा दुसरा दिवस. कालच्या आठवणी घेऊन आम्ही नव्या जोशात रूम बाहेर निघालो. हॅलो मित्रांनो, मी राहुल आणि स्वागत आहे तुमचं एक नव्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही जसं की लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं की आपण गोव्यामध्ये आहे, गोव्याच्या साऊथ गोवा पार्टमध्ये आहे आणि आम्ही आत्ता आहोत पालेलोम बीचला. तर काल गेलो होतो आपण गालगीबागा, राजबाग, तलपोना अशी बीच म्हणजे पोलेलमच्या साऊथ साईडचे बीचेस सगळे बघितले. आणि आज आपण जाणार आहोत साऊथ म्हणजे पालेलोमच्या नॉर्थ साईडला. सो नॉर्थ साईडला म्हणजे आपले हे बीच आहे, काबो दे रामा फोर्ट आहे, अजून 1-2 बीच आहेत. ते करून मग रिटर्न परत आज पालेलोममध्येच थांबणार आहे. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. आम्ही नेमकं कुठे चुकलो, चला पाहूया. सकाळची सुरुवात तर खूपच छान झाली. आम्ही पोहोचलो स्लीपिंग बुद्धा पॉइंट पाहायला. लांबून पाहिल्यावर या डोंगराचा आकार अगदी एखाद्या निजलेल्या बुद्धांसारखाच दिसतो. तर आता आम्ही आलो आहोत काबो दे रामा व्ह्यू पॉईंटला. ॲक्च्युली हा स्लीपिंग बुद्धा पॉईंट आहे. तो तिकडे बघू शकता, लाईक स्लीपिंग बुद्धासारखा दिसतोय म्हणून त्याला स्लीपिंग बुद्धा पॉईंट बोलता. हे इथं एक रिसॉर्ट आहे आणि बीच तर चांगला आहे असं. म्हणजे अजून आम्हाला काबो दे रामा बीचला जायचं आहे. तर आम्ही जस्ट पॉईंटला आलो आहे जस्ट बघायला. त्याच्या पुढे एक बेतुल फोर्ट म्हणून एक पॉईंट आहे, पण तो खूपच लांब आहे आणि बाईकने जायला तिकडे थोडा हार्ड आहे म्हणून आम्ही रिटर्न म्हणजे अर्ध्या रस्त्यातून आम्ही काबो दे रामाला आलो. आणि आता इथून हा व्ह्यू पॉईंट बघून डायरेक्ट तिकडे जाऊ काबो दे रामा फोर्टला. आणि प्लॅन चाललं आहे तिथं कायाकिंग करायचं परत, कारण तो आम्ही बीचवर केलेला, आता हे बॅकवॉटर्समध्ये आहे कायाकिंग. सो बघूया आता कसा एक्सपिरियन्स होतो. इकडे यायला रोड थोडा म्हणजे कष्टकारी आहे, कारण हे सगळे दगड आहेत, दगडातून चालत यायला लागतं. किंवा बाईक असेल तुमच्याकडे, बाईक घेऊन यायची. आम्ही या जस्ट कारच्या मागे गाडी लावली आहे. निसर्गाची ही किमया बघून खरंच मन शांत होतं. तुम्हाला गर्दी आवडत नसेल तर हे ठिकाण तुमच्या बजेट लिस्टमध्ये नक्की ॲड करा. आता वेळ होती कयाकिंगची, म्हणून आम्ही निघालो काबो दे रामा बीचसाठी. सो आता काबो दे रामा बीचच्या व्ह्यू पॉईंटला आलो आहे.
सो तिकडे खाली खाली बघू शकता, तिकडे आहे काबो दे रामा बीच आणि आम्ही अजून वरती आहे, अजून खाली जाणार आहे. सो थोड्यानी आता खाली जातो आणि खाली कयाक वगैरे आहेत ते करायचं प्लॅन चाललं आहे. सो बघूया, बीच तर भारी दिसतो, एकदम शांत आहे, जास्त कोणी क्राऊड नाही आहे वगैरे. आता खाली जाऊन बघूया बीच कसा आहे आणि कयाक चालू आहे की नाही. सो भेटूया आता खाली. बीचवर जायला खाली पायऱ्या उतरून जायला लागतं. तर आम्ही चाललो काबो दे रामा बीचला. सो इथे आहे ट्रेकचा रस्ता आहे, म्हणजे स्टेप्स आहेत आणि स्टेप्सवरून खाली चालत जायला लागतो बीचसाठी. सो आम्ही आता हाफ वे आलो आहे आणि समोर खाली जो आहे तो काबो दे रामा बीच आहे. तर आता फायनली आलो आम्ही काबो दे रामा बीचवर. सो हे इथून स्टेप्स आहेत, जास्त काय ना, थोड्या स्टेप्स आहेत आणि हे आहे इथं काबो दे रामा बीच. इकडे बीच आहे आणि या साईडला होते कयाकिंग. सो आता बघू, कयाकिंगचा प्लॅन आहे. सो थोड्या वेळात आधी बीच फिरू, मग कयाक करू. थोडा वेळ आम्ही बीच फिरलो, जो की खूप सुंदर बीच होता, आणि निघालो कयाकिंग करायला. पालेलोम कयाकिंगच्या त्या सुंदर अनुभवानंतर आम्हाला वाटलं की ह्या बीचला पण खूप मजा येईल. पण इथलं कयाकिंग होतं बॅक वॉटर्समध्ये. इथलं पाणी खूप उथळ होतं, अगदी कमरेपर्यंत समजा. कयाकवाल्याने आम्हाला शूज काढायला सांगितलेले आणि आमची पहिली चूक इथेच झाली. त्याने सांगितलं आणि आम्ही ऐकलं, शूज बाहेरच काढून ठेवले. इंस्टाग्रामवर खूप रील्स बघितले होते की इथला कयाकिंग एक्सपिरियन्स खूप भारी असतो, पण सगळं काही फक्त रीलसाठीच होतं असं वाटतं. आमचा अनुभव मात्र फारसा चांगला नव्हता इकडे. तर आम्ही आता कयाकिंगच करत होतो आणि बस तुम्ही बघाल तर फक्त इथपर्यंत डेड एंड आहे, याच्या पुढे तुम्ही जाऊ नाही शकत. आणि इकडून थोडंसं पुढं गेल्यावर तिथं बंद होतं, तिथून कयाक चालू होतं ॲक्च्युली. सो 500 रुपये देऊन एवढंसं कयाक करणं वर्थ नाही वाटत. सो मे बी तुम्ही इग्नोर करू शकता. आता कोला बीचचं आम्हाला माहिती नाही, याच्यानंतर आम्ही कोला बीचला जाऊ, तिथे बघू किती डीप आहे आणि किती आतमध्ये जाता येतं. सो काबो दे रामाचा आम्ही 2-3 रील्स बघितल्या होत्या की चांगलं आहे वगैरे असं, तिथं रश असतो कोला बीचला, म्हणून आम्ही इकडे करायला आलो. बट वर्थ नाही वाटत 500 रुपये द्यायचे आणि एवढंच करायचं 40 मिनटं. त्यापेक्षा पालेलोम बीचला करा. पालेलोम बीचला फक्त 200 रुपये पर पर्सन आहे. सो एक कयाकचे जर 2 जणं असाल तर होतात जवळजवळ 400 रुपये. सो 400 रुपयात पूर्ण 45 तास आणि खूप सारा मोठा एरिया आहे तुम्हाला कयाक करायला. ह्यानी काबो दे रामाला आलात तर माझं सजेशन आहे की नका करू. एवढा वेळ कुठे घालवायचा म्हणून विशाल सहजच मजा म्हणून पाण्यात उतरला आणि कयाक सोबत पळू लागला. पण दुर्दैवाने कोणीतरी पाण्यामध्ये बाटली फोडून टाकली होती आणि अनवाणी असलेल्या त्याच्या तळपायाला ती काच खोलवर घुसली. कयाकवाल्याच्या सांगण्यावरूनही विचार न करता पाण्यात उतरणं ही आमची दुसरी मोठी चूक होती. फर्स्ट एड केलं, पण आमचा पुढचा सगळा उत्साह मात्र मावळला होता. तर मी बोलला रक्त का जातं एवढा, तर रक्त बघितलं केवढं बोललो. तर आता आम्ही जस्ट बाहेर आलो कयाक करून आणि मगाशी मी व्हिडिओमध्ये दाखवला विशाल डायरेक्ट कयाक बोटमधून उतरून खालून ढकलत नेत होता. तर ढकलण्याचे परिणाम असे की त्याच्या पायात काच घुसली आणि आता तो झाला आहे लंगडा. सो तुम्ही जर इथे काबो दे रामा किंवा कुठेही येत असाल तर कयाकच्या खाली उतरू नका, डायरेक्ट लास्टपर्यंत या. विशालच्या पायाला लागलेलं असूनही आम्ही हळूहळू काबो दे रामा फोर्ट बघायला निघालो. तर आता आम्ही आलोत काबो दे रामा फोर्टवर
इथे बाईक लावली आहे, आमचे शेड बाईक लावतात आणि बस इथून एंट्री आहे. एंट्री फीज नाही आहे, बाईकचे पार्किंगचे पैसे पण नाही आहेत. फोर्टमध्ये एंट्री केल्यावर समोरच एक सुंदर चर्च दिसतं, पण आम्ही पोहोचलो तेव्हा ते चर्च बंद होतं. तर आता आम्ही आतोय काबोदेरामा फोर्टमध्ये. विशालच्या पायाला भरपूर लागले. आणि आतमध्ये यायला जस्ट तुम्हाला तिथे आय डी द्यायला लागतो बस. आणि आत आल्यावर फर्स्ट आम्हाला इथे दिसलेलं आहे चर्च. बाकी बघू अजून पुढे तर अजून चालायला वगैरे लागेल वाटतं बहुतेक. सो चर्च आहे. तर आहे मागचा चर्च काबोदेरामा फोर्टमध्ये. बाकी असं काही नाही इकडे. तिथून एंट्री आहे, इथून ही तटबंदी केलेली आहे आणि आय थिंक इथून पुढे जायचं आहे आणि तिथूनच रस्ता आहे पेबल्स बीचला. सो तिकडे पण जायचं आहे आम्हाला. सो आता इथं आम्ही जस्ट फोटोज काढू आणि तिकडे जाऊया. आणि ह्याची लागलेली वाट असं पायातून बघा असा रक्त येतोय. फोर्टवरून अजून पुढे गेलो की सुंदर व्ह्यू दिसणारा एक पॉइंट येतो, पण विशालच्या पायाला लागल्यामुळे आम्ही तिकडे न जाता सरळ पेबल्स बीच बघायला निघालो. चर्च पासून थोडं पुढे गेलो, पेबल्स बीचला जायला रस्ता लागतो. इंस्टाग्रामवर हा बीच खूप व्हायरल झालाय, पण खरं हे आहे की तिथे जाण्यासाठी खूप पायऱ्या उतरून खाली जावं लागतं. सो इथून खाली जायला आहे पेबल्स बीच. ठीक आहे. सो असं डायरेक्ट खाली आहे. आय थिंक भरपूर स्टेप्स आहेत. तर आम्ही आता जस्ट खाली चाललो आहे पेबल्स बीचला. खरं सांगू, जर तुम्हाला गुडघ्याचा त्रास असेल किंवा लहान मुलं असतील तुमच्यासोबत, तर हा टास्क खूप कठीण आहे. सो आता खाली जाऊन बघू की आता एवढं ट्रेक करून चाललो आहे तर काय त्याचा काय फायदा आहे का नाही. आमच्यासोबत तो लंगडा पण चालला आहे, त्याचा पाय तुटला आहे, तरी पण अंगात एवढा एनर्जी आहे त्याच्या की तो खाली चालत येतोय, परत वरती पण चालत येतोय. ठीक आहे. सो खाली गेल्यावर बघू बीच कसा. फक्त फोटोजसाठी इथे धाडस करू नका. जे सोशल मीडियावर दिसतं तसा काही हा बीच नाही आहे. तर आता आम्ही इथून दोघंच खाली जात आहोत आणि त्याच्या पायाला लागलं म्हणून हा इथं बसला आहे. आता आम्ही फक्त आता दोघंच खाली चाललो आहे. तिकडे असं तर काही दिसत नाही आहे. तिकडे नॉर्मल दगडावाला बीच आहे, ना सँड आहे ना काय. हालाकी त्याला त्याचं नावच पेबल्स बीच आहे. पण ठीक आहे, म्हणजे असं नाही की जसं इंस्टाग्रामला दाखवतात तसं काही नाही याच्यात. हां, इंस्टाग्राम वर्सेस रिॲलिटीवाला चेक आहे. सो असं आहे हा पेबल्स बीच. आता खाली चाललो आहे आम्ही. सो खाली थोडेसे फोटो काढू 1-2 अँड देन रिटर्न लगेच. असंही एवढा काय खास नाही इथे थांबण्यासारखं. तर आता आम्ही इथं आलो होतो पेबल्स बीच खाली, पण काही नाही इकडे. सो रिटर्न चालू आहे लगेच विदाऊट काही करता, कारण काहीच नाही आहे इथे. जस्ट दगड आहेत, दगडांवर बसायचं आहे. उगाच एवढ्या वरून खाली उतरत आलो. पण आता ऐकलं होतं, भरपूर रील्स बघितल्या होत्या आणि आलो खाली. तर ठीक आहे, दाखव. व्ह्यूज तर चांगले आहेत इकडून जर इथं बसून बघितलं तर. पण असं एवढं ट्रेक करून वगैरे येत असेल तर वर्थ इट नाही आहे एवढं. तर आता पेबल्स बीचवरून येऊन आम्ही चाललो आहे रिटर्न. आता पूर्ण फोर्ट नाही फिरत आहे आम्ही, कारण त्याच्या भावाच्या पायाला लागलं आहे. सो आता डायरेक्ट आम्ही अगोंडा बीचला जाऊ. आता मध्ये बघू, जर काय रेस्टॉरंट असेल तर तिथं खायला थांबू, नाही तर मग अगोंडा बीचवर खाऊ. दुपारचे 2 वाजत आले होते आणि गोव्याचं ऊन आता चांगलंच तापलं होतं.
आम्ही अशा एका वळणावर येऊन थांबलो होतो जिथून एक रस्ता कोला बीचकडे जात होता आणि दुसरा जात होता बटरफ्लाय बीचकडे. पण त्या दिवशी नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. कोला बीचवर जाण्याचा रस्ता खूप खराब होता आणि तिथून खाली जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या उतरायला लागणार होत्या. बटरफ्लाय बीचचंही तसंच. विशालकडे बघून आमचं मन आता ऐकत नव्हतं. त्याला त्या वेदनेत चालवणं आम्हाला पटत नव्हतं. आता सगळ्यात आधी आम्ही काहीतरी पोटभर जेवणार होतो, कारण या धावपळीत भूकही खूप लागली होती. दिवसभराच्या धावपळीनंतर आम्ही आलो अगोंडा बीचवर. पालेलोमपेक्षा हा बीच खूपच शांत आणि सुंदर आहे. इथली शांतता बघून मनाला थोडी प्रसन्नता मिळाली. कधी कधी अशा शांततेची खूप गरज असते. तर आता आलो आम्ही अगोंडा बीचला. बाकीच्या बीचपेक्षा चांगलंच आहे. जसं आम्ही पेबल्स बघितला, नंतर काबो दे रामा, त्याच्यापेक्षा म्हणजे प्रॉपर बीच आहे. छोटा बीच नाही आहे ना, पेबल्स दगडावाला बीच आहे, काहीच नाही. एकदम प्रॉपर बीच आहे. ऑलमोस्ट कोलेलम टाईप, पण इथं जास्त शॅक्स नाही आहेत. म्हणजे नॉर्मल आहे. स्टेसाठी आहेत ऑप्शन, म्हणजे स्टेसाठी भारी ऑप्शन आहेत, पण ऑफकोर्स ते महाग असतील जास्त करून. आणि बाकी इकडे ॲज युजल फॉरेनर आहेत भरपूर. सो हां, म्हणजे चांगला बीच आहे. तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. भारी बीच आहे. आत्ता आमचा साऊथ गोव्याचा प्रवास संपत आला होता. आज हा शेवटचा दिवस होता, म्हणून आम्ही स्कूटी परत केली, कारण उद्या आम्हाला नॉर्थ गोव्यासाठी निघायचं होतं. पालेलोम बीच ते कलंगूट बीच हे 70 किलोमीटर अंतर आम्ही फक्त 140 रुपयात कसं पार केलं याची मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. हे बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तो स्पेशल व्हिडिओ नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा व्हिडिओच्या एंडला तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर आता आम्ही रूमवर आलो आहे. आम्ही फक्त कोणता बीच होता? अगोंडा ना. हां, आम्ही डायरेक्ट अगोंडा बीचवरून डायरेक्ट रूमवर आलो. सो बटरफ्लाय बीचला पण गेलो नाही आम्ही, कारण ह्याचा पाय दुखत होता. सो आम्ही डायरेक्ट तिकडून हॉस्पिटलला गेलो आणि मग त्याला टीटीचं इंजेक्शन आणि बँडेज वगैरे करून रिटर्न. मग आता बाईक पण देऊन दिली आम्ही, रेंटनी घेतलेली, आणि आता रूमवर आलो आहे. सो उद्या इथून चेकआउट करणार आहे आम्ही, आणि बघू, अजून फिक्स नाही कुठं जायचं. 2 ऑप्शन आहेत. एक तर बेताल बातीम बीच त्या साईडला जायचं आहे, किंवा मग डायरेक्ट आपल्या कलंगूट नाही तर बागा साईडला जायचं आहे. सो अजून ठरवतो आहे. सो बघूया आता उद्याचं प्लॅन काय आहे. आणि आता थोड्या वेळात आम्ही फ्रेश वगैरे झालो आहे. आता थोड्या वेळात परत बीचवर जाऊ. देन बघू आता आज डिनरला काय करायचं आहे. तर आता आम्ही जेवायला आलो आहे, आणि कोलेलम्स कॉर्नर म्हणून नाव आहे हॉटेलचं, आणि इथं आम्ही घेतलेलं आहे प्रॉन्स विंडालू, कालामारी फ्राय आणि तंदूर रोटी. सो आता खातो आहे. सो आता भेटूया उद्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जो कोणी साऊथ गोवाचा प्लॅन करत असेल त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय. साऊथ गोव्याला निरोप देताना मन थोडं जड झालंय, कारण काही गोष्टी अपूर्ण राहिल्या. पण हरकत नाही, पुन्हा कधीतरी.